ना काढतो काय गौऱ्या मार त्याला मार राऊंड मार आवाज काढ राऊंड मार वरती 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 जा चल व्हिडिओ काढ रे शाबाश शाबाश व्हेरी गुड. पशा नको ना यार. काय अरे किती बालिश वाटतं यार, ते सगळे हसतात माझ्यावरती यार. गौऱ्या अख्ख्या कॉलेजला कळलं पाहिजे की गौऱ्याला गाडी येते 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 येते. ही दे ना खरोखरची, दाखवतो ना मला येते की नाही ते म्हणून. गौऱ्या हा. लायकी आहे तुझी खरोखरची गाडी द्यायची लायसन्स आहे तुझ्याकडे पोलिसांनी पकडलं ना फाईन भरावा लागेल तुला, कळलं काय अरे ते परवडलं एक वेळेस. घरच्यांना काय वाटतंय, पोरं इंजिनिअरिंग करतायत, पोरं काय करतात ते इकडून भ्रुम 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 हे. ते बिनबिन कर मग. अरे गौऱ्या इंजिनिअरिंग करून घरी बसण्यापेक्षा अब हा व्हिडिओ व्हायरल झाला ना भाई घरोघरी पोहोचशील तू. ए, पशा यार बघ ना व्हिडिओ शूटिंग करतो यार. अरे चांगला आहे ना व्हिडिओ व्हायरल होईल ना भाई. एक काम कर चल आता हेल्मेट काढ आणि गाडीला लटको चल. पशा भाई जास्त होत्यात. हेल्मेट अरे आता इथे गाडी आहे का, बस काय यार जाड्या. जवा दे हा? जवा दे हा जावा दे ना यार, काय को लेके बैठा है? गौऱ्या फालतूचे विनोद करतो चल तिकडे. अरे असं ऐक ना, चल ना आता एवढं सगळं केलं ना, मला जाम भूक लागले. खाव्या ना आपण भाई, चल ना यार, भूक लागली मला, प्लीज चल ना भाई. चला गाडीवर बसा कॅन्टीनला जाऊया मस्त. काय खायला हा, व्हायचंय? चला ए, चल, चल, हेल्मेट घ्या. चल, चल. ए बस पटकन. ए मला घ्या, मला पण घ्या, थांब जरा मला पण घ्या ना. पुढे जरा बसलास? मी कुठं बसू? चल. तू गाडी घे ना तुझी. कशा यार, अरे गाडी घे ना तुझी. बशा यार एवढं नको करू, कुठे गाडी यार घेणार अरे मला तिथे गाडी चालवत होता ना तू हेल्मेट लावली होतं ना तिथे डबल गाडी घे ना तुझी. घे ना गाडी चुपचाप. अरे तुम्ही यार अति करता यार. कॅन्टीनला भेटू डायरेक्ट चल. याच्यावर बस ना. मला गाडी दे ना. सुप्रभात. ए छपरी, ए सुप्रभात, इकडे. आम्ही हो हो तुम्हीच, इकडे या. हॅलो सुप्रभात आहे, कोणतरी आहे बघ. इकडे रे. काय म्हणताय हा काय म्हणताय काय नाही, बस निवांत. ओय हा. न्यू ऍडमिशन. हो परवाच नवीन प्रवेश घेतला इथं. क्या बात आहे. चला घेतलेला कॅन्टीनला आहे. जाऊ आणि मजा करू. चल याला घे डबल. नाही नाही चल, चल. हा. नाही 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 मला असं कुठे येता येणार नाही. मला आधीच उशीर झालाय ना. मला तासिकेला जावयाचं आहे. अरे बापरे तासिकेला जावयाचं आहे. अरे कॉलेज सुटल्यावर आम्हाला पण मीरा रोडला जावायचं आहे. ए गौऱ्या का ब्रेक शुद्ध मराठीत बोलतोय तो, तू बाजूला हो. बापरे. हा. पण तुम्ही हे असं आम्ही 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 जे करताय ते आम्ही आहेत कुठे बाकीचे, तुम्ही एकटेच आहात ना. नाही नाही आम्हालाच आम्ही म्हणतो. हां म्हणजे आम्ही स्वतःच आम्ही म्हणतो. आमच्या घरात तसं वातावरण आहे. म्हणजे आमची आई आहे ना आमच्या वडिलांना आहो म्हणते. साहजिक आहे. पण आमचे वडील सुद्धा आमच्या आईला आहोच म्हणतात. आणि एवढंच नाही ते दोघे मिळून आम्हालाही आहोच म्हणतात. अरे माझ्या घरात पण सेम वातावरण आहे. हो का. माझा बाप माझ्या आईला ए असं म्हणतो, माझी आई माझ्या बापाला हा असं म्हणते. हे दोघं मिळून मला ए हा असं म्हणतात. सेम वातावरण माझ्या घरात आहे. येऊ का. नाही नाही यो का म्हणजे आता काय खिशात बसता का काय तुम्ही? बरं काय मी काय म्हणतो, आम्ही या आम्हीला काय नाव आहे की नाही, की आम्ही फक्त आम्हीच म्हणून हाक मारायची आहे. आणि आहे ना काय आमचं नाव सर्जेराव सुभानराव भोजने. हा, पण मी काय म्हणतो, सुभानरावांनी तुमचं सर्जेराव हे नाव का ठेवलं पण? वेगळी स्टोरी आहे त्याची. हो? आमचे खापर पण जुबा होते हा. ना त्यांचं नाव सर्जेराव होतं. अच्छा. मग ते खूप मोठे संस्थानिक होते. त्यांची आठवण म्हणून आमच्या वडिलांनी आम्हाला हे नाव दिलं. अहो पण असे आम्ही आम्ही काय करताय तुम्ही. आम्हाला लहानपणापासून सवय आहे ना. म्हणजे घरात तेच वातावरण आहे. म्हटलं ना संस्थानिक होते घरचे. आता इथे काही लोक हसतात आमच्यावर पण आता काय करणार, सवय आहे तर आहे. नाही 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 तुम्ही एक काम करा सर्जराव, इथे बसा इथे बसा. जायचं आहे. नाही 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 इथे बसा हो. ता- ऐका सर्जराव, काय? सवय झाली आहे ना सोडायची नाही. नाही. हा? आता आजपासनं तुम्ही आमचे मित्र. ओके? आजपासनं आम्ही तुमचे मित्र. हा? हे राहिलं संस्थानिकाचं वगैरे. अरे, अरे. संस्थान खालसा झालं. ए हसताय काय, उचला संस्थानाला. ऐका ना, सहसा अशी चेष्टा कुणी आमची करत नाही 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 कोण नाही करणार. तुम्ही मध्ये बसा बसा, बसा. हा. आजपासून तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. नाही. आणि जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याला आम्ही असा मारू. ऐका ना
ऐका ना, यांना मारू नका. सर्जेराव, वाचवा, सर्जेराव, यांना मारू सर्जेराव. नका. थांबा ना तुम्ही. काय झालं हे मारतायत थांबा ना मला. तुम्ही. आत्ताच आपली ओळख झाली हा. ना एवढं कावटाळू नका. बापरे ऐका ना, यांना मारू नका. हा? अहो याला ऐका. मारण्यासाठीच इथे घेतलंय. हो का? नाही पण आम्हाला खरंच बरं वाटलं आज तुमच्या निमित्तानं आम्हाला इतके छान स्नेही लाभले. स्नेही हा सहकारी खरी? मित्र मित्र वा, मी आजपासून आपण मित्र. वा 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 स्नेही सर्जेराव आजपासून तुम्ही आमचे स्नेही झालाय तर स्नेहींनी स्नेहींसाठी डॅन्स तर केला पाहिजे ना. नाही 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 आमच्या घरात नाच गाणं चालत नाहीत. अरे ओ सर्जेराव हे घर आहे तुमचं कॉलेज आहे की नाही कॉलेज चालतं नाच गाणं का अरे हा. इथं नाच गाणं चालतं. कधी कधी लेक्चरला जातो नाही नाही आम्हाला जमणार नाही माफ करा आम्ही जातो ताशीला. ऐका ना तुम्ही ऐका ना क्या बात आहे, क्या बात आहे. क्या बात आहे. सर्जेराव नाचा ना. अरे सर्जेराव नाचा ना. नाच ना, सर्जेराव. एक नंबर हे बघा असं करू नका. कमाल कमाल नसते नाही नको आम्हाला ते काही बघायचं नाही आम्ही तुमच्या पाया पडतो आम्हाला जाऊ द्या ते सगळे हसायला लागलेत आमचे. अहो सर्जेराव कुठे चालला तुम्ही? आम्हाला जायचं ना ताशी केला. अहो, तासी केला तुम्ही असं पायी पायी जाणार आहे? हं? सर्जेराव अहो तुम्ही आमचे स्नेही हं? आणि स्नेही म्हटल्यावर आम्ही तुम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे त्यात हे संस्थानिक म्हणजे काय? सर्जेराव आम्ही तुम्हाला एक गाडी भेट देतो. गाडी विजय, गाडी गाडी परत गाडी. बॅग ऐका तुमच्याकडे ना, पण त्याची आवश्यकता नाही खरं इथे गेलं ना की तळमजल्यालाच आमचा वर्ग आहे बघा. अहो आमची गाडी कुठं पण जाते. हा. ही गाडी घेऊन आता आम्ही तिथं कुठं जाऊ ना. अहो ती गाडी नाही हो ही गाडी. कुठली गाडी ही गाडी हो सर्जेराव हे बघा गाडीकडे पार्क आहे. काय आहे पार्क केली गाडी. काही कळत नाही मला तुम्ही काय म्हणाले. आता एका मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. गौऱ्या गाडी स्टार्ट करून दाखव. काय सर्जेराव तुम्ही पण गाडी बंद पडेल. सगळे बघतात आहेत आणि हसतात. सगळे बघतात आणि हसतात. आम्ही 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 सर्जेराव, पाय टाका, पाय टाका, पाय टाका. कुठे गाडीवर गाडी डबल स्टँडवर खाली करा. हा सर्जेराव सर्जेराव आता तुम्हाला 4 राऊंड मारायचे आणि मग आम्ही तुम्हाला तुमची बॅग देऊ आणि मग तुम्ही तासी केलं जाऊ. ओके चला पूर्ण आम्ही आम्ही कमान सर्जेराव. आम्ही स्टॉप. काय झालं रे पीजे काय झालं काय झालं सर्जेराव तुमची गाडी गौऱ्यानी अडवली. हा? सर्जेराव अहो तुम्ही संस्थानिक आहात हे गौऱ्यासारखं फालतू इथं तुमची गाडी अडवत आहे. सर्जेराव मारा त्याला. मारा 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 सर्जेराव तुमच्यावर हसतो. मारा त्याला. फेकली तुझी गाडी. सर्जेराव तुमची गाडी फेकली. शिवाय घाला त्याला. धमकी द्या सर्जेराव. मी तुम्हाला सांगतो धमकी द्या त्याला. त्याला सांगा दम भरा त्याला सांगा दात पडून घशात घालेन. धमकी द्या त्याला. दात फोडून कशाच घ्यायची. अरे बापरे 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 मेलो मेलो मेलो. सर्जेराव मारा त्याला. धमकी द्या. धमकी देऊ त्यांना तुम्ही मला धमकी देताय का? मी काय करतो आणि काय म्हणू आणि त्याला म्हणा दात तोडून घशात टाकेल. अरे याला काय जमणार आहे. काय आम्ही सांगू तुम्ही याला सांगा बघ. खबरदार नाही तर गोळी घालू. स्नेही दादा ही गोळी तिथं बी येते. उतर सर्जेराव आम्ही 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 ह्याची एक गमत सांगू का. आता मी जर गोळी सोडली ना एकाच गोळीत 4 स्नेहींच्या कवट्या फुटतील. सर्जेराव हं? हे तुम्हाला कुणी दिलं. हे आमच्या वडिलांनी दिलं आम्हाला. होय. सुभानराव भोजने बाबा काकांनी आपल्या आमच्या वडिलांचा नादच खुळा आहे.
म्हणजे त्यांनी आम्हाला सांगून ठेवलंय कधी आपलं नाव नाही ना चाललं तर हे चालवायचं. म्हणजे त्यांचा कुणी आमच्या गावात पुऱ्या गावात कुणी त्यांचा नादच करत नाही. जर कुणी विरोध केलाच ना तर आमचे वडील दुसऱ्या दिवशी गावात नवीन रस्ता बांधतात. एका रात्री डांबरीकरण त्याच्यावर बुलडोझर. लोकांना वाटतं अजून विकास करतात आमचे वडील. असं आहे. नाही, हे काकांची सवय मला मस्त माहिती. काकाला लहानपणापासून मी सर्जेराव हे घ्या बॅग घाला. हे घ्या. सर्जेराव तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला बरं का. आणि आता आमची तुम्ही असे स्नेही राहा हं? आणि काही लागलं तर कळवा का. आणि तुम्ही आणि गौऱ्या बघून घ्या काय ते कसं. चल, 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 लवकर. या ना इकडं. नाही मी काय म्हणतो इथं या. नाही इथे आहे मी. सॉरी ना सर्जेराव सॉरी ना. आम्हाला आहे ना आजपर्यंत कुणी नाचवलं नव्हतं. म्हणजे आजपर्यंत आम्ही लोकांना नाचवलं होतं पण आपण नाचण्यामधला आनंद आम्हाला मिळालाच नव्हता. हो तर तुम्ही आम्हाला मगाशी दिला. आम्हाला खूप बरं वाटलं. आता आहे ना आम्हाला त्या आनंदाची परतफेड करायची आहे. आम्ही नाचा. मी पण नाचायचं आहे का? नाही तुम्ही काय कराल तुम्ही यांचा व्हिडिओ करा. चालते बाई एखादी लावणी करा ना. चेतना चांगली नसते. मस्त. नाही त्या नाचतीलच पण तुम्ही 2 नाचे बनून नाचा. 2 नाचे. नाचे. अरे करा की सांगा की यांना. आमचे पाय दुखतात. पाय खूप दुखत. क्या बात है! जबरदस्त परफॉर्मन्स. खूप छान मित्रांनो. सई काय म्हणशील? कडक परफॉर्मन्स होतात. प्रसाद अत्यंत मोकळेपणाने आणि मनापासून परफॉर्म केलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला आणि इथे आल्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आमच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या कारण आम्हाला असं वाटलं की सर्जेरावांच्या खानदानामध्ये कुठे दौलतराव असेल का. त्यामुळे आमच्या आशा पल्लवित केल्याबद्दल सर्जेराव तुमचे खूप खूप आभार. मस्त परफॉर्म केलंस ओंकार. गॉड ब्लेस यू. मजा आली. प्रसादा वा वा अप्रतिम. प्रसाद तू जेव्हा जेव्हा परफॉर्म करतोस तुझी एक वेगळी एनर्जी असते. तुझं एक वेगळं काय म्हणूया एक पुश असतो तुझ्या परफॉर्मन्समध्ये ऑलवेज. फार मजा वाटली तुला बघून प्रसाद. मुळात दिग्दर्शकांचं मनपूर्वक अभिनंदन कारण तुम्ही सगळे कॉलेजमधले वाटतायच आहेत. म्हणजे छान वाटताय तुम्ही. परफेक्ट वाटताय तुम्ही कॉलेजमधले. वंडरफुल. खूप मजा आली. बरं प्रसाद तुला आमच्या हास्य जत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय मित्रा? ॲक्च्युली हा शो इतका हिट आहे त्याच्याबद्दल मी काय वेगळं सांगणार नाही. पण आपण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना असं कधी कधी स्टॅग्नन्सी येते. कधी कधी असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं. तर आय थिंक सो दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर एनी ॲक्टर अँड दिस इज अ वर्कशॉप प्लेस. सो म्हणजे माझ्या मते सगळ्यांनीच हे ट्राय करायला पाहिजे. आणि मला तर इथे येऊन प्रॉपर खूप शिकायला मिळालं. हे सगळे येडे लोक आहेत. यांचा नाद नाही करू शकत कोणी. आणि थँक्स टू सचिन सर, सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर, नमा, ऑल दीज पीपल, एव्हरी वन. These all people are hats off you. People are really great. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. क्या बात आहे. तू आमच्या हास्य जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मंडळी जिथं तिथं नामुष्की सहन करणारे हास्य जत्रेतले 2 कलाकार म्हणजेच हास्य महारथी समीर चौघुले आणि फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे हे एकाच प्रसंगात वेगवेगळ्या प्रकारे अडकलेत आणि तिथं त्यांचा छळवाद मांडायला तयार आहेत हास्य जत्रेतले हास्य कलाकार. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. फार बरं वाटलं तुम्ही. मला वाटतं तुम्ही प्लीज प्लीज.
मला वाटलं तुम्ही येताय की नाही. अरे नाही असं कसं मी बोलवलं म्हटल्यावर मी येणारच ना. उशीर का झाला यायला? And nowadays, you know, this traffic and all, you know, just go and they hit the traffic on the road. That's a really problem. बरोबर म्हणजे सेलिब्रिटीची ही नेहमीचीच कारण आहेत का? फेकलं काय काय ते. हो तुमच्या मुलं इथं विधी अडकलाय आमचा. नाही, बरोबर. कानपिलीचा कार्यक्रम आहे ना. कानपिळीचा कार्यक्रम आहे म्हणून मला बोला. हो. तुम्हाला सगळ्याची ओळख करून देतो. विनबाई, हो विनबाई, हे बघा. जरा प्लीज नंतर काढा ना फोटो प्लीज प्लीज. ऐका ना. हो मिस्टर तुमच्या मिसेसचा घ्या ना तिकडे. झाला आपला काढून झाला आता. अरे मी विधी करा ना. विधी आपण काढूया नंतर काढूया. हे आले. वा वा. नमस्कार नमस्कार हा. नमस्कार नागेश मोरवेकर नमस्कार गेल्या आठवड्यात काय उत्तम गायलात तुम्ही बघितलं तुमचं स्किट नाही ऐका मी समीर चौघुले आहे नागेश मोरवेकर नाही. हा ते याच्यामुळे जरा मला सॉरी 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 बापरे समीरजी चौकले नमस्कार नमस्कार. मी नवरदेवाची आई विशाखा सुभेदार अरे वा. आणि हा माझा मुलगा गौरव मोरे आणि हे प्रभाकर मोरे मुलीचा आहे वडील वडील. आणि ही त्यांची मुलगी शिवाली परब. छान कॅरेक्टरायझेशन आहे हो. छानच केलेलं आहे तुम्ही म्हणजे सगळ्यांची आडनावं वेगवेगळी क्या बात आहे हे म्हणजे. आपलं काही नाही बाबा सगळं लिखित आहे बापरे. आम्ही बघतो तुमचा कार्यक्रम. बापरे काय वेळ तुम्ही काय अप्रतिम काम करता त्या विशाखाजींमुळे. काय बाई काय रंगतात तुमची स्किट त्या विशाखाजींच्या मार्गदर्शनाखाली. हे शिवालीचे मामे भाऊ सांगितलं आम्हाला त्यांनी. हो हो हा झालं मी का? मामे भाऊ आहे मलाच माहित नाही नवरीचा मामे भाऊ आहे. ऐका ना काय आहे, मी वर पक्षाला काय सांगितलंय, हे समीर चौगुले सेलिब्रिटी आहेत ना, हा. हे आमच्या नात्यातलं आहेत. नात्यातले काय काय झालं म्हणजे साखरपुडा झाला ना तेव्हा त्यांनी एक सेलिब्रिटी आणला होता. कोणते आपलं काय ते पृथ्वीचे प्रताप नावाचा पृथ्वीचे प्रताप ना, हा तो आपला रील करणारा नट आहे का ना, सेलिब्रिटी म्हणून आणली नव्हता. अहो, लय शायनिंग मारित होता माहितीये तुम्हाला, सगळा फोकस त्याच्यावर. मी म्हटलं आपली बाजू कमकुवत पडता कामा नये, त्याच्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी मी आणणार म्हटलं होतं त्यांना. बरं. म्हणून मग तुम्हाला, आणि नुसता सेलिब्रिटी आणलेला नाही आहे, माझ्या पोरीचा तुम्हाला भाऊ म्हणून आणलेला आहे, मामे भाऊ कानपिलीसाठी. काय समजलं? वेगळाच विधी मी आजपर्यंत असा कधी केलेला नाही कानपिळीचा नाही विधी. नाही, आमच्यात महत्वाचा कानपिलीचा कार्यक्रम हा, असतो. पण तो कानपिळीचा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही ते ठरलेले 75,000 रुपये तुम्हाला देणार, तुम्ही घ्यायचं जेवायचं आणि निघून जायचं. हा, नक्की देणार ना, म्हणजे त्याच्यात दुसरं काही करायचं नाहीये. तुमचा विश्वास नाही काय? एक मिनिट, हे तुम्हाला देतो पाहिजे तर. नाही राहू द्या. माझा विश्वास आहे. नाही मी काय माझा म्हणते विश्वास आहे. आपण कानपिळीच्या कार्यक्रमाला जाऊया? yes, of चला course. चला या या, या शिस्त, या बिंदास, सावकाश, हा? या. या सॉरी काय कमाल करता तुम्ही हो? Sorry. बघा ना कोण आहे ते, गुरुजी आहे. काय नाही मुद्दाम केलं, सगळं माहितीये. रिहर्सलचा राग काढलाय. असं नाही बोलू. वा नाही असं नव्हतं ऍक्च्युली, तसं काही नव्हतं. नमस्कार हे आहे. डावळ्या बांधलेल्या आहेत, एवढं तुम्हाला कळलं? झालं आता काढले 53 फोटो काढले. दोघांचं अभिनंदन. अरे माझा मामे दादा सम्या भाऊ. मामे दादा सम्या भाऊ. दादा मामा भाऊ काका. नाही तसं नाहीये ते. माझा मामे भाऊ सम्या दादा. अरे शिवाली तुझा दादा सेलिब्रिटी. किती लकी आहेस यार तू. हा, क्या बात आहे यार. सेलिब्रिटी लोकांसाठी असेल पण माझ्यासाठी तो भावे माऊ सदा. बस तसं नाहीये. असं दे. आता आपण कान पिळायला सुरुवात करूया. हो, हा? yes, yes, तुम्हाला कान- नवरदेवाचा कान पिळायचा आहे आणि पिळताना असं कानात सांगायचं की हे बघ माझ्या बहिणीचा नीट सांभाळ कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असं सांगायचंच पद्धत आहे. गमतीशीर आहे सगळं, गमतीशीर. शास्त्र. ओके सांग, ठीक आहे. सांगा. मी कान पिळतोय तुमचा. फोटो काढ रे. फोटो इथे लक्ष दे. कानपिली. हा, हा, घ्या. सगळे नीट हा, फोटो. घ्या. थांबा, तुम्ही नाही येताना नंतर तुम्ही नंतर. मिक्स नका होऊ, त्यांच्यात त्यांचे सेपरेट होते ना. एक हा, इकडे घ्या. हा. घ्या, घ्या, घ्या. एक मिनिट एक जरा. ए, हा, घ्या. हा. कानच नाहीये मुलाला. नाही, दिसला नाही. हळू हा. माझ्या बहिणीचा सांभाळ कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ए झाकडू असे फानकन वाजव ना उलटा हाताची. काय बोलला रे तू?
बने गाठ माझी धमकी कोणाला देतो धमकी नाही दिली गौरवला काय बोला तू आता बने. थांब 2 मिनिट थांब गौऱ्या गाठ माझ्या ए, इकडे बघ, ए. अरे बने अरे ते शिवालीचे भाव सेलिब्रिटी अरे असेल ना भाऊ सेलिब्रिटी नीट बोल ना मग ऐक. गाठ काय गाठ याने मला सांगितलं ना हो हो दादा सर सर मला- तुम्ही सांगितलं ना सर, काय पण तो बोलतोय ते मी बरोबर एक आहे. सेलिब्रिटी म्हणून मी जेव्हा नाही, येतो नाही, तेव्हा अशी वागणूक नाही ना द्यायची. ते- तो बरोबर बोलतोय, तर ते सूर तुमच्या. गौऱ्या सांग ना सर ऐका ऐका काय झालं माहिती का तुम्ही ते पहिलं बोललात ना माझ्या बहिणीची काळजी घे हा. ओके आहे हा. माझ्याशी गाठ आहे असं काय बोलू नका गाठ हा काय? शब्दच वापरू नका ना गाठ मध्ये काय प्रॉब्लेम आहे हो 15 दिवसाच्या पेरोलवर बाहेर आलाय गाठ शब्द ऐकला ना डोकं फिरतंय तसं हो, बरोबर आहे पण प्लीज जरा तुम्ही नका नका यांनी मला सांगितलं होतं गाठ हा मी शब्द सांगतो वापरला. तुम्हाला तुम्ही सांग नका घेऊ प्लीज प्लीज काढून टाका बने बने ओके ओके तुम्ही तू फोटो काढ नीट रेडी मी आता काही बोलणार नाही फक्त नाही नाही, ते एकदा बोल. ते थोडस पहिलं बोला माझ्या बहिणीची काळजी घे हो सर जरा जोरात मिळा ना असं काय पकडलाय नाही नाही ते जस्ट एक थोडस आणि तरी पण बिंदास 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 या मोरे फोटो काढूया प्रत्येकाने एक एक- माझ्यावर एक तुम्ही इकडे या ना, त्यांच्यात. इकडे जा. आमचा तिघांचा इकडे. फोटो या, हा, हा, बरं, इकडे 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 मस्त. माझा एक तुम्ही एक काढून माझा घ्या. एक. तुम्ही पण सगळे काढून घ्या फोटो हा. जरा आरामात सर आरामात आरामात पटकन जा, पटकन, या, फोटो या, काढ, या. फोटो घ्या. ऐका, काढ. ठीक आहे नाही नाही कान पिळा ना कान. मी नेमकं कुठल्या फोटोत बघ ये इथे तुम्ही कान पिळा ना. सर जरा जरा आता हळू जरा हवा सर ये सगळे सगळे काढ. सगळे या. ग्रुप फोटो. अरे, या, ये ना, ये अरे, राजा, ये. सोन्या. असं रागू नाही या. ए, ये. बोल ना, बोल ए, नीट. आपल्या भावाचं लग्न आहे ना असं नाही करू. आता हा नीट नीट हा. ठीक आहे खोटं वाटतंय काय काय खोटं वाटतं म्हणजे असं जोरात प्या ना नाही. 2 मिनिटासाठी अरे, जरा असं हे- हा, जरा नाही, मी म्हटलं पाहिजे ना नाही, नाही, मी अरे, करतो. तू- विधी आहे मला- काय ते विधी आहे तो मी 4 फोटो फक्त काढतो अल्बम मध्ये तेच 4 फोटो सगळ्यांना बस आवडतात झालं. चालेल चालेल घ्या, घ्या, चालेल पटकन. चालेल सर पटकन हा. एक मिनिट मी क्लोजच घेतो ना हा मी काय करतो आधी हात घेतो इन पॉइंट हा आहे माझा तुम्ही हात पिळायला जाता असं दिसलं ओके ओके ठीक आहे, अरे, ठीक आहे कसं ते- फक्त हात आहे ना माझा हो फक्त सर जरा हळवा फक्त ऐका. ते हात आहे म्हटलं असं हो ते त्यांच्यात नाही ना शाबास. ते केसांमुळे कान दिसत नाही एकदम ए बाबा कान एकदा ए नको ना यार गौरव बस ऐक ऐक त्यांचं ना कान पिळून ठेवा म्हणजे याच्यात तो मोमेंट मिळेल कळतं तुम्हाला मी तेच मी लगेच करतो. हो, हो. काढतो. 2 मिनिटात त्यांना काढतो फक्त ऐक- लगेच काढतो हा? एकच मिनिट पिळा सर सर अरे, झालं. अजून एक घ्या पाहू. बस 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 अजून एक पाहिजे झालं ना वा थँक्यू झाला झाला झालं. हो हो ते मस्त. झालं. मामे भाऊ आहे जेवण आई काय झालं कान दुखा लागला बधीर झालाय कान हा? हा मला ऐकायला येत नाही कानानं अरे काय बोलतो गौऱ्या हा. एक मिनिट इथे गौऱ्या ऐकू येते. गौऱ्या ए गौऱ्या बोल ना काय झालं आई, अरे कान दुखा लागला का आई गौऱ्या माझा कान गेला काय झालं एक मिनिट तू इकडे इकडे अरे, एक मिनिट काय जरा झालं? बस इथे बस काय झालं बाळा आई, माझा कान दुखा लागला अरे. या माणसाने जोरात पिळला माझा कान अरे त्याला ऐकायला येत नाही. अरे मी काय करू अरे माणूस आहे ना नीट बघ ना अरे मी नाही पिळला एवढा कानात दिलाय ना आई अरे ए अरे ओ काय ए मी चौगुले? मी नाही तुम्हाला काय वाटतं काय? हा? एवढ्या जोरात कोणी कान पिळतं लेकराचा अहो मी नाही पिळला एवढ्या जोरात ऐका असं कसं नाही पिळला तुम्हाला ऍक्टिंग कळत नाही तो काय खोटं बोलतोय तिकडे त्या फिल्म लाईन मध्ये ऍक्टिंग करता ना खरं खरं खून करता कोणाचा नाही ना मग ऍक्टिंग करायला काय होतं हा मोरे सगळं तुमचं चुकलं नाही, काय आणलं तुम्ही ह्या नाही, माणसाला बरोबर आहे. जावयाला ऐकू येत नाही काही मी खुश नाही किया है. मी खरंच काही नाही जावई बापू तिकडे काय बोलताय त्या साईडला जाऊन बोला जावई बापू दुखतोय का कान तुमचा आले दुखतोय माणसाने माझा कान अरे पिळला बापरे. आयला माझ्या भावाचा काय माहिती आहे ना माझ्याकडनं? तू बाई भेट रे अरे पने त्याला बोल ना गप्प बसा त्यांच्याकडे अरे पण तू नंतर फोटो काय नको करतो रे? ऐक. अरे त्या भावाचा कान गेलाय ते बघायला नको का बाबा येतंय का ऐकू हे बघू
काय नाही गौरव वादळ आलं ना वादळ तेव्हा कसा आवाज येतो तसं होते माझ्या कानात त्या नाग्याने माझा कान काय वाटतं तुम्हाला लाज वाटते तुम्हाला हा कानपिळीचा कार्यक्रम होता ना लिंबू पिळी करून टाकली तुम्ही हसू नका सॉरी मला लिंबू पिळलं काय काय पद्धत झाली आय एम सॉरी मला ऐका माझं त्यांनी मला सांगितलं मगाशी की जोरात पिळा म्हणून त्यांनी मला तुम्ही विचारा त्याला हो तुम्ही सांगितलं की नाही मला जोरात पिळा म्हणून सांगितलं की नाही जोरात पिळा म्हणून सांगितलं नाही रे तू फॅनचं रेग्युलेटर पिळतात ना तसं कान पिळला या माणसाने माझा एक मिनिट ह्यांनी मला सांगितलेलं होतं आणि एकतर सगळे आले 8-8 फोटो काढले तुम्ही माहितीये का मला सगळ्यांबरोबर कान पिळा तो मला सांगत होता फोटोग्राफर की खोटं वाटतंय अजून पिळा म्हणून झालेलं आहे याला विचारा तुम्ही सांगितलं म्हणून मी पिळलं ह्याने अरे सांगितलं. तो लाख सांगेल तुम्हाला कळायला नको तो उद्या म्हणाला हास्य जत्रा सोडा सोडा मस्करी वाटली तुम्हाला नाही, हा? मस्करी माझ्या नाही. लेकाचं कान गेलं तुमच्यामुळे नाही ऐका हो जरा नीट बोला आणि माझ्याशी मी सेलिब्रिटी आहे कळलं अक्कल नाही मग तुम्हाला सेलिब्रिटी येतात प्रत्येक सेलिब्रिटीला अक्कल असतेच असं मला आहे नाही. मला अक्कल आहे कळलं का मला अक्कल आहे मग मी अक्कल- अंगावर कसं डायरेक्ट येतं आणि माझ्या काय डोक्यावर बसून नाचू लाज वाटते तुम्हाला सगळं मोरे ना तुमच्यामुळे झालंय का बोलवलं तुम्ही या फाटक्या माणसाला त्यापेक्षा विशाखा सुभेदारला बोलवायचं ना तिने चांगला कान पिळला असता अहो पण कान पिळायला भाऊ लागतो का नाही लावली असती तिने मिशी उत्कृष्ट अभिनेत्री स्त्री पुरुष काही कळू देत नाही माहितीये तिला बोलवायचं होतं मग मी तर बाबा तिलाच फक्त बघते टीव्हीवर मी सुद्धा तो शालू इंटरनॅशनल नट आहे ना तो टीव्हीवर दिसा तरच टीव्ही बघतो काय नाही आणि मी पण तो गौरव मोरे ना टाणा ना एक नंबर ऍक्टर आहे हे कसं ऐकवलं रे तुला हे बरोबर कसं ऐकू आलं तुला नाही आता जरा मला जरा ऐकवायला लागले मला. जरा ऐकवायला लागले ना हा, बघा, जरा बघा, ऐकवायला लागले. मी तुम्हाला तेच म्हणत होतो हे हा, बघा हा. याचं कान आता बरा होत चाललंय मला तेच मगापासून म्हणायचंय ते कानाला थोडासा वेळ द्या ना कान दुखावलाय ना त्याला गरम पाण्याचा शेक बिक द्या तो बरा होईल मला हेच म्हणायचंय पण- आता ऐकू येते का आता- हॅलो गौरवजी ऐकू येतोय, येतोय येतोय. इथून गौरवजी ऐकू येते झालं ना चला चला ना मग आता विधी सुरू करा ना Sorry. कशाला सगळं हे Sorry, तुम्हाला खूप त्रास झाला. सॉरीचा प्रश्न नाही आहे ना. ये रे राजा. मी असं मुद्दाम केलेलं नाही ना मला सुरू करा विधी सुरू करा विधी सुरू करा बरं वाटतं ना, राजा? परत एक ऐका काय म्हणते माझे ते 75,000 रुपये होते ना ते काय पलतायत काय कुठे कसं थोडासा आता विधी बाकी राहिला जेव्हा मग निघा पैसे काय मी आता नाही. हे बघा पैसे आता ऐका ना, भाऊ. काय काय झालं रे काय झालं हा कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं हा. फक्त ते कानपिळीचे ते आहेत ना फोटो हा, हा. तेवढे मिळत नाहीत आपण काय करूया परत एकदा 5 मिनिटात ते करून घेऊ तेवढे मी लगेच काढतो फोटो वा 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 अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि मस्त झाला परफॉर्मन्स बघूया हासरसे काय म्हणतायत सई सुपर हिट परफॉर्मन्स होता समीरदा तुम्ही लोकांना आयडिया देत आहे वेगवेगळ्या ऑल द बेस्ट म्हणजे खूप रिलेट करण्यासारखा हा परफॉर्मन्स होता सगळे आपापल्या रोलमध्ये मस्त शाईन झाले पण आज फॉर मी दिस मॅन हॅज स्टोलन द शो अँड दॅट इज आमिर हडकर आमिर हडकरसाठी एकदा जोरदार टाळ्या मजा आली फार सुंदर कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती नेहमीप्रमाणे स्क्रिप्टच्या पुढे नेलीत सुंदर प्रसादा फक्त काना एवढाच जीव होता त्या संविधेचा पण त्याच्यावरनं अख्खा देह तयार केला तुम्ही त्या पूर्ण स्क्रिप्टचा आणि हा पण काना मागून आला आणि खूप गोड झाला नंतर मोरे बहारदार विशाखा फार मस्त नागेश मोरवेकर सोबत स्वतः अप्रतिम परफॉर्मन्स देऊन समोर आलेल्या नटाला नागेश मोरवेकर असं म्हणण्याला जे कन्व्हिक्शन लागतं ना विशाखा वा 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 फॅन्टॅस्टिक सम्या फार बहारदार मजा आली खूप मजा आली थँक्यू मंडळी मेहुण्यांच्या पाहुणचारानं गांजलेल्या मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट तुमच्या समोर मांडायला आता येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत विक्रोळीचा शाहरुख खान पृथ्वी प्रताप कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम हिरवे गाल गालीचे हरितातून मकमाली कठीण आहे हे कठीण आहे ए ए ए ते सोड रे बाबा सोड काय चाललंय आज तुझं बाबा भाऊजी तुम्ही आज एवढ्या लवकर आलात आज वेगळंच कॅरेक्टर आहे
आता तुम्ही तेच कॅरेक्टर करताय म्हटलं मी काहीतरी वेगळं करतो. पण भाऊजी तुमच्या टायमिंगचं मी काय करायचं? काय कर म्युझियम मध्ये ठेवा या टायमिंगला तुम्ही. या आता आलायत ना तर आपण मस्तपैकी तिकडे जांभळ्या कोबीची बी पेरूया. या काय ए ए ए इकडे जांभळ्या कोबीची बी म्हणजे तुम्हाला माहित नाही आहे काय? अहो युरोपियन कंट्री मध्ये एकदम फेमस आहे जांभळा कोबी. हा आपण जर आपल्या घरातले कोबी आहेत ना जांभळे कोबी 20-30 असे पिकवले आणि विकले ना तिथे 1.5-2 लाख तर असे. हा खाली लिंबू सरबत विकायची लायकी नाही तुझी. युरोपातून तुला जांभळा कोबी मागवणार आहेत त्याचे 1.5-2 लाख येणार आहेत. येणार सांगतोय गप्प बस. खरंच हे आहे ना. असले धंदे करतोस ना तू म्हणून सासरे बुवांनी वेंगुर्ल्यावरून पाठवलं तुला इकडे. भाऊजी धंदा म्हणू नका जरा बिझनेस म्हणा. टेटस आहे जरा. कसलं टेटस आहे रे? धंदेच आहे ते. तिकडे गावी काय करायचंस? त्या साध्या साध्या कोंबड्यांना काळा रंग मारून कडकनाथ कोंबडी म्हणून विकल्यास. पहिल्या पावसात तो रंग निघाल्यावर लोकांना कळलं अरे हा गंडवतो. ते जरा मिस्टेक झाली माझ्याकडनं. लोकांना मी सांगायलाच विसरलो त्यांना पावसाळ्यात बाहेर काढू नका म्हणून. शी बाबा मी लावतो माझे जांभळे कोबी. दादा दादा चेतू दादा अगं चेतू अगं राहू दे चेतू. अहो कशी आहेस चेतू? अरे भाऊजी या 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 भाऊजी भाऊजी अहो कसे आहात? नमस्कार, खूप नमस्कार. दिवसांनी बसा ना भाऊजी. या 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 बसा बसा बसा. अगं रसिका ए रसिका अगं माझी नागपूरची बहीण चेतना आली आहे. भाऊजी काय आता ही नागपुरी बोलणार आहे? सुरू नागपुरीच करेल. हळूहळू बेळगावी बोलली तर आपल्या हातात नाही. ये ना अगं रसिका कोण आलंय बघ. बस 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 बघ. अगं बाई वंस तुम्ही वंस. अगं बाई अशा अचानक कशा काय अशा अचानक आलात? हो ना अचानकच ठरलं ना आमचं. काय यांले ना नोकरीवरनं काढून टाकलं ना नाटकात काम करतात म्हणून. अरे वा अरे वा रे वा. अरे काढला नाही मीनच राजीनामा दिलो त्यांले. माय नाटक पावाले आला तो माय बॉस. आणि मला ते म्हणजे काय म्हणते माहितीये तू हा असा अभिनय करायला सुट्टी घेत काय? अबे तुले तर रंगभूमीनच काढून टाकायला पाहिजे असं म्हणते. मग मी नाही त्याला म्हणलो अबे उभाच काय करायचा नाही तू. अबे तुला राजीनामा दिलो मी. आता मी मुंबईला जाईन आणि ऍक्टर होईन मगच नागपूरमध्ये येईन. हो ना मी यांना म्हणले तिथे मुंबईवर जाऊन स्टेशनला राहून स्ट्रगल करण्यापेक्षा हवा ना माझ्या भावाकडे 2 वर्ष. आता वहिनीचे भाऊ राहतेच नाही ते बिझनेस करायले. माझ्या नवरा काय जड आहे का? मी यांना म्हणले की मी तिथं राहीन सासूबाई आणि मुलांना सांभाळीन तुम्ही इथं राहा. मी येत जाईन मंदात चालेल ना भाऊ? मला तसं चालेल काही हरकत नाहीये. तुम्ही राहा हरकत काय नाही. बोलताय तुम्ही? बोलताय काय तुम्ही? चालेल कसं असं कसं चालेल वगैरे बोलताय तुम्ही? ऐक ना रसिका ऐक ना इकडे जरा इकडे इकडे नाही, नाही, ऐक माझा ऐक शांत. नाही, तू- 1 मिनिट थांब. 2 वर्ष तुझा भाऊ इथे राहतोय मी हरकत घेतली. तुम्ही असं बोलणार ऐक बोलायचं नाही. माझं बोललेलं मी ऐकून घेणार नाही. रसिका हा राहतोय ना उपटसुंब इथे. मी हरकत घेतोय का? नाही ना. मग 2 वर्ष माझ्या बहिणीचा नवरा राहिला तर काय हरकत आहे? ह्याला पोचलाच आहे ना मी 2 वर्ष. आली ना दिल की बात जुबान पे आली ना तुमच्या. आली रे आली. मनातली गोष्ट तोंडावर आली. तोंडातली गोष्ट मनात रे. रसिका ऐक ना ह्याला पाठवून देऊया ना वेंगुर्ल्याला. नाही 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 भाऊजी मी वेंगुर्ल्याला जाणार नाही. मी काय करू वेंगुर्ल्याला जाऊन तिथे? त्यांनाच पाठवा तुम्ही. एक तर आपल्या घरात किती कमी जागा आहे. त्या दिवसभर बेडरूम मला लागते. त्यात आमच्या आईला नातवाची हौस आहे म्हणून रात्री तुम्हाला द्यावी लागते. काय बोलशील? द्यावी लागते म्हणजे काय रे? माझीच बेडरूम आहे ती कळलं ना. आणि आपलं घर नाही माझं घर आहे ते. नाही घरांनी मला आपलंसं करून घेतलेलं. गप गप ह्याला जसा वेळ दिलाय रसिका तसा माझ्या भाऊजींना वेळ द्यायला नको का? नाही 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 नाही. तसं नाही आहे ते. आता कसं आहे मला बिझनेस येतो. हा त्यांना ऍक्टिंग येते काय? येते का? अरे काय केलंय बघा यांनी घराचं आता इथे. अरे बापरे, अगं बाई. भाऊजी हे काय आहे? अगं बाई, इथंच संसारच राहायचं फाटला. मग. काय झालं? संसार थाटला म्हटलं तू. नाही नाही हे काय म्हणून राहिले होते? ते म्हणत होते तुम्हाला ऍक्टिंग येते का? ए, पप्पा. घुबड तोंडी आहे. मारामारी नको. हा? अबे मले विचारू राहिलं काय ऍक्टिंग येते काय? अबे एक वेळा बेरिंग घेतलो ना पूर्ण स्टेज जाळून टाकतो मी.
नाही नाही हे नाही यांच्या चेहऱ्या पाहून मला तर असं वाटतं की प्रॅक्टिकलच करून दाखवा लागेल. दाखवा ना मग. तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे ना, मी तुम्हाला सिच्युएशन देतो, मी तुम्हाला कॅरेक्टर देतो. अबे तसं- कोणचं बी कॅरेक्टर देणं बे, सगळे कॅरेक्टर असे घेऊन जातो ना तर माहिती नाही पडन. बघ आपण ते बघूया आता. इथे या तुम्ही, इथे या. मोबाईल घेऊ दे. हा मोबाईल घ्या. मी एक आपण काय देऊया तुम्हाला, तुम्ही रशियन डॉन करा. रशियन डॉन पावलो हॅस्कोबार नावाचा. हा, तो रान फ्रँसिस्कोच्या पब मध्ये असं डीलिंग करतोय ड्रग्सच्या. हा, आणि असा काय पेग आहे, फोनवर बोलतोय, असं करा काहीतरी. हा ना, यार ही कठीण नावं बोलायची आणि त्याला बोलायला लावायची. अरे लय सोपी दिलं नाही ना. अरे अरे अख्खी स्क्रिप्ट पार्ट आहे मायली. काय टेन्शन घेतो भावा तू. गुडू 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 गुडू. अरे बापरे लेच बेकार आहे साला. तर फोन लावून तेले. हॅलो. अबे अबे 30चा पॅक बनवत होतो ना बे. काय टेन्शन घेऊन राहिला. हा अबे कोण आहे म्हणजे मी. अबे बे भैताड वेलण्या मला ओळखत नाही काय. अबे मी पावलो ना बे. अबे सान फ्रान्सले बसलेला आहो ना मी फ्रान्सले बसलेला सान फ्रान्सले. हो अबे ते फ्रान्सचा गुत्ता राहते की नाही तुला गुत्ता माहित नाही का बे. हे बाय बाय ते मामीची मिसळ पाव आहे की नाही. हां 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 त्याच्या बाजूनं पाण्याची टपरी आहे. अबे तिथं नाही का आपल्याला खाता आहे. हां त्याच्या एक्झॅक्ट मांग. त्याच्या एक्झॅक्ट मांगा आणि तिथं कसं आतमध्ये या तर लगेच लाल कपडा सारखा होता नंतर घुसाचा ना बे डायरेक्ट. कायले टेन्शन घेऊन राहिला. हां चल 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 ते हे बाय आपण वेळेवर हां सोबत नको जास्त तू. चल 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 चल. काय कशी वाटली ऍक्टिंग. नाव काय आहे तुमचं. राहू द्या. राहू द्या. तुम्ही स्टेजवर तर सोडा, या फरशीवर पण ऍक्टिंग करू नका. तुम्ही त्या साईडला जा, तिकडे जा. तू एक मिनिट ये इकडे. भाऊजींच्या अंगात खरंच खूप टॅलेंट आहे. तू एखादी छोटीशी नोकरी बघ त्यांना. काऊन त्यांना तर ऍक्टिंग करायला ना. म्हणूनच नोकरी बघ. काय गरज पडेल. नाही 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 त्यांचा फोकस झालं ना. तुझा अख्खा नवरा हल्लायचे तू. सॉरी टू से पण हा असा अभिनय करणार आहेत ते. या स्ट्रगलसाठी मी त्यांना इथे राहण्यासाठी हो म्हणू. तुम्ही टेन्शन कायले घेऊन राहिले. अरे फक्त 2 वर्षाचा तर प्रश्न आहे हो ना. झाला. इकडे या भाऊजी तुम्ही जरा इकडे. 2 वर्षाचा प्रश्न आहे म्हणजे 2 वर्षात असं काय घडणार आहे मला सांगा. माहितीच नाही 2 वर्षात. अरे मी स्टार होणार आहो की नाही. एक वेळा माय फिल्म आली ना. अरे बापरे ते जू नाव ऐकलं का. हा जू बीच. हा अरे तिकडे 2-3 बंगले आपल्यासाठी घेऊन टाकून ना. भाऊजी रिअली सॉरी मी हे बोलतोय पण काय भाऊजी तुमचं तोंड आणि ऍक्टिंग वसईच्या खाडीची आहे. आणि तुम्हाला बंगला जू बीचला पाहिजे असं नाही. आय एम सॉरी माझं उदाहरण चुकलं असेल पण मुद्दा करेक्ट आहे. हे बघ काय आहे ना भाऊजी ऍक्टिंग आहे ना खूप वेळ लागतो स्ट्रगलला. 2 वर्षात कसं शक्य होईल ना भाऊजी. का नाही होणार. मी म्हणतो का नाही होणार. अरे व्यवस्थित स्ट्रगल केला, प्लॅनिंगनी स्ट्रगल केला तर सगळं पॉसिबल आहे. पण कसं आपले रिसोर्सेस आहेत. आपण डायरेक्ट तुम्हाला काम काय तुमच्या नावाचा पिक्चरच काढू आपण. तुम्ही हिरो. हो का म्हणजे मी पिक्चर मध्ये येईन काय. मग डायरेक्ट यांचा पिक्चरच काढून टाकू. अरे म्हणजे सवाल काढून टाकू का पिक्चर काढून टाकू का? बघितलं ना शेवटी माझ्या भावानेच तुमच्या भाऊजींना ब्रेक दिला. तुमच्या भाऊजींना ब्रेक दिला शेवटी माझ्या भावाने. अरे कसला ब्रेक दिलाय. गप्पा बस रे. वेलकम. हा सिनेमा काढणार आहे. उगाच हवेत तारे तोडू नकोस. कुठून आणणार आहे हा पैसे. कोण देणार आहे याला पैसे. अरे माझे रिसोर्स आहेत भाऊजी. 35 लाखामध्ये तो सिनेमा करून देतो. हा आणि कसं आहे आपला हिरो आपल्या घरातला आहे ना, मग तिथे पण पैसे वाचणार ना आपले. चालेल ना. पहिल्या सिनेमाले पैसे नाही भेटले तरी चालेल. आणि मी तर पहिल्या सिनेमाला पैसेच नाही घेतलं. तुम्हाला पुढच्या सिनेमांना पण कोणी पैसे देणार नाही. घाबरू नका तुम्ही. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तू मार खाशील माझा. 35 लाख तरी कुठून आणणार आहेस तू सिनेमासाठी. नाही ते प्लॅनिंग मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. काय प्लॅनिंग केलंयस. आपण हे घर विकूया. तुम्ही शांत व्हा. वा 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 खूप छान परफॉर्म
परफॉर्म केलं सगळ्यांनी. खूप छान अटेम्प्ट होता सगळ्यांचा. मस्त. प्रसादा. छान होता विषय आणि खूप छान सादरही केला तुम्ही सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी काही ना काहीतरी नवीन अटेम्प्ट केला. ही या स्किटची खूप जमेची बाजू होती. कुणाल छान मस्त होतं बेरिंग. चेतना, दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी अत्यंत चलाखीने खूप कमी वाक्य दिल्यामुळे खूप छान बेरिंग वाटलं. नाही जोक सपाट. अटेम्प्ट खूप छान होता आणि तू वेगवेगळ्या भाषांचे अटेम्प्ट करतेस ही खूप मोठी जमेची बाजू आहे. पृथ्वी, कुठलंच बेरिंग न घेता आज न्यूट्रली काम केलंस हाही एक वेगळा प्रयत्न होता. त्याकरता तुझ्याकरता टाक. ये बात. रसिका, खूप छान बेरिंग होतं तुझं. खूप छान होतं बेरिंग तुझं रसिका. वा दादा. ओमकार, परफेक्ट पकडलं होतंस बेरिंग आणि थ्रू आउट पकडून ठेवलं होतंस. कुठेही सुटलं नाही. त्यामुळे मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. वा 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 वा. कीप इट अप गाईज. थँक्यू. मंडळी, याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.